मला त्याच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. फाल्गुनी जाऊ दे, त्रास करून घेऊ नकोस. काय ना काय काय लोकांना सवयच असते दुसऱ्यांना त्रास होईल असंच वागायची. आणि तू का ताट घेऊन बेडरूम मध्ये जेवायला जाणार होतीस? कुठेही जायचं नाही, इथेच बसायचं. आपली बाजू खरी आहे की नाही? करेक्ट आहे. आपण कुठे यांच्यासारखं खोटं वागतोय? प्लीज रडू नकोस तू. मला वाटतं ना हे सगळं माझ्यामुळे होतंय. म्हणजे मी इथे आले आणि मी रुपाली सारखी दिसतेय त्यामुळे हे सगळं सुरू होतंय. मी निघून जाते इथून. काय बोलताय मावशी? असं काही नाहीये, अजिबात काही नाही असं. काय ग रीमा? काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? रडायला सांग मला. मला मारलं, जोरात मारलं आणि चिमटा सुद्धा काढला. ईशा का मारेल तुला? ईशा, तू मारलंस रीमाला? किती रडते बघ ती. लागलंय तिला. असं मारायचं नाही परत. ती अशीच आहे, मला त्रास देते, मारते आणि चिमटा सुद्धा काढते. हो, तू आधी शांत हो, रडू नको. बस 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 बस, इकडे बघ, माझ्याकडे बघ. रीमा, आता मला एकदम खरं खरं सांग, नक्की काय झालंय? ईशा का मारेल तुला? ती असं नाही करणार बाळा. मग मी काय खोटं बोलतेय का? ही ईशाच तुझी लाडकी आहे, नेहमी असं करतेस तू. रीमा, असं नाहीये. आईसाठी तुम्ही दोघी सारख्याच आहात की नाही? सॉरी मा, तू रडू नकोस ना. नको रडू तू प्लीज. सॉरी, परत नाही करत. ओके? जी ईशा बाबांनी रीमाला ओरडू नये म्हणून सकाळी चूक नसताना गप्प राहिली, ती ईशा असं करूच शकत नाही. प्लीज सॉरी. मग काही चूक नसताना ईशाने रीमाला सॉरी का म्हटला? दोघींमध्ये नेमकं काय चाललंय? मी असंच वागणार. आई आणि ईशाला आणखीन त्रास देणार. त्या आईस्क्रीम वाल्या आजोबांनी मला जसं सांगितलंय मी तसंच वागणार. आणि उद्या शाळा सुरू झाली की मधल्या सुट्टीत जाऊन त्या आईस्क्रीम वाल्या आजोबांना सगळं सांगणार. ए, अशी काय बघतेस तू? देख, काय नाही तर नाही. रीमा जास्त मस्तीखोर आहे, ईशा शांत आहे तशी. दोघी जुळ्या आहेत पण दोघींमध्ये किती फरक आहे ना. एकीला नुसते प्रश्न पडत असतात आणि दुसरी सतत त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असते. खरंय, दोघे खूप वेगळे आहेत. मित्रा, तुला सांगू, दोघींकडे बघून ना मला एका गोष्टीची खात्री वाटते. दोघे आयुष्यभर एकमेकींना सांभाळून घेतील, एकमेकींची काळजी घेतील. माझी सुद्धा तीच इच्छा आहे. मित्रा, तू काळजीच करू नकोस, असंच होणार आहे.
तरी काळजी वाटतेच. हे बघ, आई वडील म्हणून आपल्याला काळजी वाटणं साहजिक आहे. नाही तसं नाहीये, मला रीमाची जास्त काळजी वाटते. म्हणजे रीमाच्या बाबतीत गोष्टी बरोबर दिसतात तशा नाही आहेत. आपण वेळीच काहीतरी केलं नाही ना तर सगळं हाताबाहेर जाईल. नक्की काय म्हणायचंय तुला? रीमाच्या मनात खूप काहीतरी सुरू आहे, काहीतरी खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. मित्र प्लीज मला क्लिअर सांग, काय झालंय नक्की? मी गेले काही दिवस बघते रीमाचं वागणं खूप बदललंय. सतत चिडचिड होते, ईशा बरोबर भांडणं होतात, माझ्यासोबत नीट नाही बोलत ती. हिमा, असं का केलंस तू? माझं खेळणे, मी काय पण करू शकते. मी तोडू शकते किंवा मी खेळू शकते. माझी थालीपीठ मला भरव ना प्लीज. आधी मला भरव, मग तिला भरव. ती ना कुठंतरी रिसेसला मला बाहेर जाते. रिसेस मध्ये कुठे जातेस तू? कशाला त्रास देताय मला? शाळेतून आले आले छळताय मला. आई, माझा अभ्यास पूर्ण झाला होता आणि हिचा नव्हता झाला, म्हणून हिने माझी रागाने बुक घेतली आणि फाडून टाकली. तू हिला आधी सॉरी म्हणायला लाव. तू काकाचं बनणं का अडवतेस? ते तर माझे लाड करतात, तू फक्त ईशाचेच लाड करतेस. ही ईशाच तुझी लाडकी आहे. आपली रीमा अशी कधीच नव्हती. रीमाच्या शाळेबाहेर एक माणूस येतो, आईस्क्रीमवाला. त्याने तिच्या मनात हे सगळं भरवलं म्हणून ती अशी वागते. तुला कोणी सांगितलं हे सगळं? ईशाने सांगितलं. मित्रा, तो जो कोणी माणूस आहे ना त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. आणि मला हे कळत नाही, रीमा शाळेबाहेर येतेच कशी? मला सुद्धा तेच कळत नाहीये.